या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये रोज त्याचे नवनवीन कारनामे समोर येतात। अघोरी विद्या करून महिलांच्या लैंगिक शोषणाचे गुन्हे तर त्याच्यावरती दाखल होतच आहेत। पण आता आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झालाय। हा भोंदू तुर्कीमधून मध आणलंय असं सांगून आणि हे मध खूप दुर्मिळ, कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचं सांगून लोकांना फसवायचा। हे मध तुर्कीमधल्या समुद्रातल्या गुहांमधून आणलं जातं आणि त्यात विशेष ताकद असते असा दावा तो करायचा। लैंगिक समस्यांनी त्रस्त असलेल्या पुरुषांना टार्गेट करत हा भोंदूबाबा त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढायचा। पण सगळ्यात धक्कादायक म्हणजे या मधाची किंमत 1 किलो मधासाठी जवळपास 9 लाख रुपये सांगून तो लोकांना गंडाही घालायचा। कितीतरी बिझनेसमॅन, उद्योजक आणि काही राजकीय व्यक्तींनी सुद्धा या फसवणुकीला बळी पडल्याची माहिती समोर येते। पोलीस तपासामधून असंही समोर आले की या व्यवहारातून मिळणारा पैसा हा थेट त्याच्या ट्रस्टच्या खात्यांमध्ये जमा केला जात होता आणि त्याचा वापर काळा पैसा व्हाईट करण्यासाठी केला गेला असण्याची शक्यता बोलली जाते। दरम्यान या भोंदू अशोक खरात विरोधामध्ये आणखी 3 नवे गुन्हे दाखल झाले असून एकूण गुन्ह्यांची संख्या आता 6 वर येऊन पोहोचले। जमीन व्यवहारांमध्येही मोठी फसवणूक झाल्याचा आरोप असून अनेक शेतकऱ्यांनी कोट्यावधींची लूट या खरातने केल्याच्या तक्रारी समोर येतात। आता या संपूर्ण प्रकरणाचा आणखी सखोल तपास सुरू आहे। त्यासाठी एसआयटी टीम मधल्या अधिकाऱ्यांची संख्या आता वाढवण्यात आली। या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सामील आहे हे समोर कधी येतंय हे पाहावं लागेल। या खरात विषयी नक्की तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगाओ बत्ती।